आपले नवरे आहेत ना, ते जुईला फोन लागत नाही म्हणून त्यांनी तिच्या घरी फोन केला. तर घरून असं कळलं की ती केव्हाच बाहेर पडली घरातून. घरातून निघाली आणि अजून इथे पोहोचली नाही म्हणजे? अरे देवा, म्हणजे काय बरं वाईट? काका प्लीज, आता तुम्ही एक शब्दही बोलू नका. जय प्लीज, तू शांत हो. जुई, अगं होतीस कुठे तू? घरातून कधीच बाहेर पडलीस तू? तो फोन लागत नाही. काही भलतसलता विचार नाही केलास? जुई, जुई, अगं जुई, 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 अगं एवढा उशीर का झाला तुला? काय ग? टेन्शन झालं होतं. काय ग जुई? अगं किती काळजी वाटत होती माहितीये तुला? एक फोन तरी करायचं ना ऍटलीस्ट. जुई, अगं काय झालं बाळा, बोल ना. काय नाही. काका, जुई आली. आता पटलं ना, असं काही नसतं. हो, मी पण तेच म्हणत होतो. अहो पण तुम्ही सगळ्यांना घाबरून सोडलं होतं ना. जुई, बरं झालं तू आली, नाहीतर मी आता तुझा पत्ता शोधत घरीच येणार होतो. जुई, काय ग? अगं बोलत का नाहीस? अगं बोल ना, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? जुई, अगं अशी शांत नको ना राहू. काय झालं सांग ना, का झाला तुला उशीर? ट्रेन्स लेट होत्या का? की घरी काही? अरे देवा, ही मुलगी काही बोलतच नाहीये. काय झालं अगं जुई, सांग ना काय झालं? बोल अगं, मोकळं भाऊ राजा, बोलशील तर कळेल. काय झालं? बोल ना. काय चाललंय? कशावर एवढं चर्चासत्र सुरू आहे? अहो नवरे, ही जुई. अरे वा, जुई मॅडम, आत्ता आलात का तुम्ही? तुमचा आज हाफडे लागणार. अहो नवरे काका, जुई आल्यापासून गप्प आहे, कोणाशीच काही बोलत नाहीये. तुम्ही अजून टेन्शन नका देऊ तिला. तुम्ही मला शिकवू नका. नियम म्हणजे नियम. करेक्ट, करेक्ट नवरा तुमचा. नियम म्हणजे नियम, पण माणुसकी दाखवा ना कधीतरी. बघा तिच्याकडे, प्रसंग काय आहे. अरे वा, बघा बघा, माणुसकी बद्दल कोण बोलतय? नवरे जाऊ दे, बोलू दे. ए जुई, बोलशील का आता? कळतंय का तुला लोक काळजी करतायत तुझी ते? अगं बोल ना, काय झालंय? एक मिनिट रजनी, थांब जरा, शांत हो, विचारते मी तिला. चला आता चौकशा पुरे. काम करा, काम. चला. जुई, हे बघ, अरविंद काल चुकून बोलले की. एक मिनिट, आता तिला कुणी काय विचारू नका. अहो पण आता तुझ्या अशा वागण्याने तिला आणखीन त्रास होईल. चला निघा,
तू बस जागेवर बस, जागेवर बस तू आधी. तुम्ही त्रास कमी तू करून घ्या जागेवर जरा. बस आधी, बस जागेवर. तुम्ही काय, तुमचं काय चाललंय? काम करा, चला चला काम करा, चला. हो तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत बसो, तुम्ही जा. काम करा, चला. हो तिलोत्तमा, मी मीटिंगला जाऊन येते जरा. ओके या. जुई येस, कम इन. जय, मला थोडं बोलायचंय. बस. जुई, बस. जुई, हे हातातलं काम संपवतो आणि लगेच बोल. जय, मला खूप महत्वाचं बोलायचंय. प्लीज. नकोय मला. बोल, काय काम आहे? जय, आय एम सो सॉरी. मी तुझ्या बरोबर काम नाही करू शकत. म्हणजे मला नाही जमणार. मला कळतंय जय. मी खूप सामान्य मुलगी आहे. मी तुझ्या इतकी हुशार नाहीये. आणि कधीच नाही होऊ शकत. मला काल कळलं जय. माझ्यात असं काहीच नाहीये जे तुला. जुई, हे बघ, असं काही नाहीये. तू हुशार आहेस आणि हे बघ, कोणी असं स्वतःलाच कमी नसतं लेखायचं अगं. म्हणजे कोणीही काहीही बोललं तरी. मला तुला दोष द्यायचा नाहीये. तू खूप चांगला आहेस. बघ ना, आत्ताही तू मला समजवण्याचा प्रयत्न करतोयस. पण जे जी गोष्ट अशक्य आहे त्याच्या मागे का लागायचं? म्हणून म्हणते जय, तू आता मला ग्रूम नको करूस. का? मला नाही जमणार तुझ्या बरोबर काम करायला. खरं तर मला या ऑफिस मध्येच काम करायला नाही जमणार. जुई, जुई, हे बघ आई, तू उगाच असं काहीतरी समज करून घेऊ नको स्वतःचा. गैरसमज वेळीच दूर झाला, हे बरं झालं ना. जुई, हे बघ, तू एक्सक्यूज मी. मिस जुई गाडगीळशी मी थोडं बोलू शकतो का? इफ यू डोंट माइंड, ऑफ कोर्स. मी आलोच. एक्सक्यूज मी.
बसा. मी सांगतो तुम्हाला, रिलॅक्स. बसा बसा. आता मला सांगा, काय झालंय? काय नाही सर. तुम्ही आणि जयरामनी एकत्र काम केलेलं पाहिलंय मी. तुम्ही खूप कम्फर्टेबल होतात त्यांच्यासोबत. मग अचानक काय झालंय हे? काय नाही. खरं तर माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये. तरी प्लीज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जयराम खूप स्ट्रिक्ट आहेत का? चांगले टीम लीडर नाही आहेत का ते? नाही सर. उलट जय खूप चांगला आहे. खूप छान समजावून सांगतो प्रत्येक गोष्ट. खूप छान समजूनही घेतो मी काही बोलले तरी. पण मीच त्याच्या इतकी केपेबल नाहीये. म्हणून कदाचित त्याने. कम ऑन. मला असं वाटतं की तुम्ही आता खूप प्रेशर मध्ये आहात. पण तुम्हाला एक सांगू, जशी माझ्यासाठी आदिती आहे तशाच तुम्ही. तुम्हाला जर काहीही स्ट्रेस असेल ना, तर तो दूर होण्यासाठी मी काहीतरी करू शकतो. सो प्लीज, जर तुमच्या मनात काहीही असेल ना, तरी बोला. बोला ना. जयराम तुम्हाला काही रागवले का? काही बोलले का तुम्हाला? खरंच कुठलाही संकोच करू नका. जर माझ्याच्याने काही होणार असेल तर मी जरूर प्रयत्न करेन. पण मी तुम्हाला असं टेन्शन मध्ये नाही बघू शकत. सो प्लीज. सर बोला ना, काय झालंय? नाही. काही नाही. हरकत नाही. नाही, तुम्ही काहीही बोलला नाही तरी कळतंय तुमच्याकडे बघून. तुम्ही खूप अपसेट आहात. नक्कीच काहीतरी बिनसलंय. काहीतरी घडलंय, तुम्हाला हर्ट होईल असं. कदाचित म्हणूनच जयराम सोबत काम करणार नाही असं म्हणताय ना. पण माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा विचार करा. प्रोजेक्ट कुठलाही असू दे, आपल्या मनात एखादी इच्छा असली ना, तर ती पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आपण आपला ध्यास कधीच सोडायचा नसतो. आपण हरणार या भीतीनं कधीही पाऊल मागे घ्यायचं नसतं. पण सर, आपण आधीच हरलो असतो तर? जोवर आपण लढत असतो ना, तोवर आपण कधीच हरलेलो नसतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही, एखाद्या गोष्टीची वेळ आलेली नसते याचा अर्थ ती वेळ हातातून गेलेलीही नसते. सो मला असं वाटतं की तुम्ही असं मागे हटून
जय नक्की काय झालंय? जुई केबिन मध्ये आली होती. खूप अपसेट दिसत होती आणि तिला माझ्यासोबत काम करायचं नाहीये असं म्हणाली. काय? जुई तुझ्यासोबत काम करणार नाही? काय झालं अरविंद? काय? नाही आता काहीतरी म्हणालात ना, काय जुईचं काय? नाही काही नाही. नाही काय आत्ता म्हणालात तुम्ही जयला की जुईला तुझ्यासोबत काम करायचं नाही म्हणून. आणि असं का म्हणाली जुई? आणि आहे कुठे ती? ती आता केबिन मध्ये दाभोळकर सरांशी बोलते. दाभोळकर सर बोलतायत का तिच्याशी? मग सगळं ठीक होईल. हो ग बाई, सगळं ठीकच होऊ दे परमेश्वरा. काय ग झालं या पोरीला अचानकच? जय, आय एम सो सॉरी. मी तुला उगाच बोलले. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. तुला जय सोबत काम करायचं नाही ना, तू साई सोबत काम कर ना. जय आदिती सोबत काम करेल, त्यांचं ट्युनिंग चांगलं आहे. नाही काका, तसं नाही. उलट मला माझी चूक कळलीये. मी खूप लवकर हार मानली आणि मी ठरवलंय मी इतक्या लवकर हार मानणार नाही. आपल्या इच्छेत जिंकण्याची ताकद असली पाहिजे. ती मी माझ्यात आणीन. आणि उलट आता मी ग्रूम होईपर्यंत जय बरोबरच काम करेन. शाबास. जुई, सगळं ओके आहे ना? हो, सगळं ठीक आहे. आणि पुढे सुद्धा तसंच राहील. कारण जय आहे ना आता माझ्या मदतीला. देवच पावला ग बाई. सगळं गोंधळ आहे. हे जर असंच चालू राहिलं ना, तर एक दिवस अविनाश सर आणि आदितीच का? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मला माहितीये मी इथे नसताना इथलं काम तुम्ही सगळेजण खूप उत्तम पद्धतीने सांभाळता. पण तरी सुद्धा एक बॉस म्हणून मला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कसं झालं काम? छान छान सुरू आहे सगळं. वर्कलोड थोडा वाढलाय. बरेच प्रोजेक्ट्स लाईन अप आहेत ना, त्यामुळे. सर आम्ही सगळे तयार आहोत. मिस जुई गाडगे, आज तुम्ही खूप खुश दिसताय. काही स्पेशल? नाही सर. काय कदम, काय चाललंय? मला माहित नाही सर. नाही, खरंच माहित नाही. म्हणजे तुम्ही जुईला विचारा ना, तीच सांगू शकेल ती का खुश आहे. नाही, नका विचारू सर.
नका म्हणजे ती अशीच म्हणजे खुश असते जनरली. हो ना जुई? काका सर तुम्हाला विचारतायत कसं चाललंय कामाबद्दल. हो मस्त झालं, चांगलं झालं. सर तुम्ही कसे आहात? नाही, थोडस कामाचं प्रेशर होतं, पण तुम्हाला सगळ्यांना बघून आता चार्जअप झाल्यासारखं वाटतं. काही नवे प्लॅन्स आहेत डोक्यात, ते लवकरच आपण सगळे अप्लाय करू. जयराम, येस सर. तुमच्याशी काही महत्वाच्या पॉइंट्स बद्दल डिस्कस करायचं. जरा केबिन मध्ये या. शुअर सर.